नमस्कार. ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शिराढोण गावात नेमक्या कोणत्या समस्या आहेत? पाणी, रस्ते, रोजगार, विकास योजना, गावकऱ्यांना नेमकं काय हवं आहे? आज ऑनलाईन धाराशिव न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट आम्ही घेतला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती शिराढोण गावचा थेट ग्राउंड रिपोर्ट. या ग्राउंड रिपोर्टमध्ये गावकऱ्यांच्या अडीअडचणी, स्थानिक जनतेचं मत, मतदारांना काय वाटतं, आधी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी काय केलं आणि आता उमेदवार काय करणार, यावर थेट बोलताना श्री शरदचंद्रजी पवार पक्षाचे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत असलेले नितीन आबा पाटील, तसेच उमेदवार कलीम बागवान मतदारांकडे मत मागताना कोणते मुद्दे मांडले, जनतेच्या प्रश्नांना काय उत्तरं दिली. हा आहे शिराढोणचा आवाज, थेट शिराढोण गावातून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ताचे जे पाठीमागचे जिल्हा परिषदेचे जे मेंबर होते तुमच्या ह्या सर्कलचे, शिराढोण सर्कलचे, ते पाठीमागं पण निवडून आले होते. आता कुठे आहेत ते? आता सगळ्यात महत्वाचा विषय विचारला तुम्ही की हा मुद्दा होता, जे पाठीमागचे जिल्हा परिषदेचे मेंबर होते ते आता कोणत्या मतदारसंघातून उभे आहेत आणि तिकडे का उभे आहेत? मी जाणून बुजून टाळलं होतं तसं म्हणायचं. काय आहे माहिती का, ह्याच्या पहिले जे जिल्हा परिषदेचे सदस्य होते इथले माझे आता जे बालासाहेब पप्पा जाधवर नावाचे, ह्याच्या पहिलं नायगावमध्ये उभारले. मग नायगावमध्ये उभारले की परत मतदारसंघ चेंज केला, ते आले शिरडोनमध्ये. शिरडोनमध्ये ज्या दिवशी निवडणुकीला गुलाल लागला, असा जी शेड झटकला का, त्यानंतर डायरेक्ट ती आता डायरेक्ट मंगरूमध्ये दिसतात. मला वाटत नाही काय अडचण आहे. ते त्यांची सवयीचा विषय, कधी फिरकत नाही, कधी बोलत नाही. आमचा अनुभव आहे, त्यांचा अनुभव काय ते आम्हाला माहिती नाही. पण आम्ही जी गावकरी म्हणून आम्ही त्यांना मतं केलीत ना. आम्ही मतं केली तर आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी परत कधी ह्या मतदारसंघामध्ये कसल्याच स्वरूपामध्ये त्यांचा फक्त फोटो बघितला आम्ही, माणूस कधी आम्हाला दिसला नाही. पहिले जे जिल्हा परिषदचे मेंबर होते आणि पंचायत समितीचे, त्यांनी काही कामं केलीत का? अरे त्यांच्याबद्दल विचारूच नका. जिल्हा परिषदचा सदस्य जो निवडून गेला, लोक 5 वर्ष येत नाहीत, पठ्ठ्या 8 वर्ष आला नाही. त्याच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. त्यामुळे हा प्रश्न काय विचारू नका. बरं, ते आता कुठं उभे? आता ते मंगरूळ मतदारसंघात आहेत. तसं का? ते मतदारसंघ सोडून का? ते नॅकच आहे त्यांची. प्रत्येक वेळेस आता सर्वप्रथम थांबले नायगाव मतदारसंघात, तिथं बी असा जनसंपर्क नाही. आले शिराढोणला, इथं बी जनसंपर्क नाही. गेले मंगरूळला. पण लोकांना माहिती नसते की बाबा जनसंपर्क ठेवतो प्रतिनिधी की नाही ठेवत. त्याच्यामुळे त्यांचं चालू आहे दरवेळेस मतदारसंघ बदलून. बरं, आता काय म्हणतं सर, जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण कसं आहे शिराढोण? जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण तर चांगलं आहे, काय अडचण नाही वाटत आम्हाला. विजय आमचा जवळपास निश्चित आहे असं वाटतंय आम्हाला. बरं सर, मला सांगा, हे जे पक्षांतर करून तुम्हाला तिकीट घ्यायची जी वेळ आली, ती नेमकी कशामुळे आली? सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलोय, कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. माझ्या पाठीमागील पिढ्यामध्ये खापरपंज वगैरे कुणीही राजकारणात नाही. परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दाबण्याचं षडयंत्र कसं केलं जातं, ह्याचा खूप मोठा अनुभव मला या पाठीमागच्या 15 दिवसामध्ये आला. काय काम केलं, लोकांसाठी उपलब्ध राहणं, लोकांसाठी काम करणं, स्वतःच्या पक्षासाठी वाहून घेणं, हे जर पाप असेल का, तर मग पक्ष कसा वाढणार, पक्षाचे विचारधारा कधीपर्यंत कशी पोहोचणार. साधे सरळ विषय आहेत की गावातल्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी जर समजा मी ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या नेत्याला जाऊन सांगायचं आणि बाबा ह्या माणसाला तिकीट देऊ नका म्हणून सांगायचं आणि तिकीट म्हणजे तिकीट न द्यायचं. षडयंत्र ह्या तालुक्यातल्या नेत्यांनी, जिल्ह्यातल्या काही नेत्यांचं आणि गावातल्या काही नेत्यांचं ऐकून वरिष्ठ मंडळींनी असा षडयंत्र केला आणि मला पक्षांतर करण्याची वेळ आली. एक जनतेपर्यंत तुम्ही कोणती कामं घेऊन जाणार आहात मतदान करण्याच्या हिशोबाने? काम गेली 3 वर्षामध्ये मी माझ्या काम करण्याच्या पद्धतीनं माझ्या भागातल्या लोकांना परिचित आहे. काम काय करतो मी, सर्वसामान्य लोकांमध्ये बसणारा उठणारा माणूस आहे, 24 तास उपलब्ध असणारा माणूस आहे. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की माझ्या भागामध्ये मी जलजीवन मिशन सारखी योजना आणली, ज्याची किंमत आहे 15,22,82,82,000 रुपये. ट्रोमा केअर अपघातकालीन जो एमर्सी वार्ड आहे तो आणला, ते जवळपास सगळ्या एस्टिमेट कॉस्ट जवळपास 25 कोटी रुपयांची आहे. त्यानंतर मी MSCB महातरणमध्ये 3,10,00,000ची कामं, मेंटेनन्सचे काम आणले. त्यानंतर मी गावातल्या अंगणवाडीसाठी 84 लाख रुपये आणले. त्यानंतर मी गावातल्या काही मंदिरं असतील, मंदिरासाठी आणि सुशोभीकरण करणं, सिमेंट रस्ते किंवा वॉल कंपाऊंड यासाठी जवळपास
1 कोटीच्या आसपास तिथं रक्कम आणली आहे. त्यानंतर माझ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गावामध्ये ज्या प्रधानमंत्री आवास योजना आहे आणि रमाई आवास योजनेमध्ये ज्यांना स्वतःची हक्काची जागा नाही, त्यांच्यामुळे त्यांची घरकुलाचा लाभ परत द्यायचा. अशा सर्व लोकांना एकत्र केलं. साधारणतः 100 लोक होती. त्यातले 72 लोकांनी त्या 72 लोकांना जागा उपलब्ध करून दिली. जागा उपलब्ध करून देणं म्हणजे काय कन्सेप्ट आहे, की ह्या सगळं 72 लोकांना मी एकत्र केलं. त्यांच्यासाठी एक शेतकरी तयार केला. त्या शेतकऱ्याला मी विश्वास दिला, की तुला मी पैसे मिळवून देतो आणि ह्या सर्व लोकांना म्हणजे शासनाची पंडित दीनदयाळची खूप मोठी महत्वाची योजना आहे. त्या पंडित दीनदयाळ योजनेमध्ये मी याचा पाठपुरावा केला आणि प्रति माणूस जवळपास ₹70,000 अशा पद्धतीनं 50,42,000 रुपयाची 70-72 लोकांना म्हणजे 500 स्क्वेअर फूट स्वतःची जागा आणि त्याच्यावरती बांधकाम घरकुलाचं म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीला भविष्यामध्ये ह्याची जर मार्केट व्हॅल्युएशन काढली तर साधारणतः 5 ते 6 लाख रुपयाचं मार्केट व्हॅल्युएशन त्या लोकांचं होईल आणि स्वप्नातलं घर जे काय असतं ना, की लोकांनी बाबा मी पण गरिबी बघितली. घर काय असतं? घराचं महत्व काय असतं? आज माझ्या गावामध्ये झोपडपट्टीसारखा इलाका एरिया आहे. जिथं लोकं वर्षानुवर्षे राहतात. परंतु अ, गावातील काही लोक वर्षानुवर्षे राहतात. पण स्वतःच्या नावावर स्वतःची जमीन किंवा जागा नसल्यामुळे ही मजबूत घरापासून वंचित लोक आहेत. अशा लोकांना स्वप्नातलं घर समाधान लाभावं. कमीत कमी 4 भिंती आहेत, परिपत्रे आहेत. अशा पद्धतीचं घर उपलब्ध असावं आणि फक्त जागा नाही. ही लोकं रोजंदारी करणारी लोकं. त्यांना लाखां रुपयाची जागा घेणे देखील यांच्याच्याने शक्य नाही. परंतु शासनाची योजना आहे आणि ते देणारा माणूस लागतो, कनेक्टेटर लागतो. ह्या प्रामाणिक हेतूतून जवळपास 72 लोकांना केलंय. भविष्यामध्ये रमा योजनेमध्ये 212 लोकांचे प्रस्ताव दाखल केलेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जवळपास 1200 लोकांचे प्रस्ताव दाखल केलेत. या सर्व लोकांमध्ये ज्यांना स्वतःची जागा नाही, घर नाही, जमीन नाही, असा प्रत्येक जण त्या ठिकाणी मी त्यांना जागा उपलब्ध करून देणार आणि अतिशय ग्रामीण महाराष्ट्रामधला सर्वात मोठा प्रकल्प हा शिराडूनमध्ये करण्याचा माझा संकल्प आहे आणि तुम्ही निश्चित करा. जी MIDC आहे, तुमचे जे विरोधी पक्षाचे आहेत समजा, जे कोणी असतील ते, एक MIDCचा मुद्दा घेऊन पुढं करून निवडणुकीत उभे आहेत. त्यांच्यासाठी काय संदेश? तर जी लोक निवडणुकीमध्ये एमआयडीसीचा मुद्दा घेऊन पुढे येतात का, त्यांना निवडणुकीबद्दल एमआयडीसी का आठवते. गेली 10-5 वर्ष झालं म्हणजे माझा जे काय दोघं जण विरोधक आहेत, एक जण तर समजा खूप मोठे उद्योजक आहेत, त्यांचे 2-4 मिल आहेत, त्यांना वेळच नाही. त्यांचा शेड्यूल असा आहे की 2 दिवस इकडे, 2 दिवस तिकडे, 3 दिवस तिकडे. अहो काय पाहिजे, एमआयडीसी नाही पाहिजे आम्हाला. आम्हाला काय पाहिजे माहिती का, आमच्या गरजेला पडणारा, ऍक्सिडेंट झाला तर उभारणारा, दवाखाना लागला तर उभारणारा, तलाठ्याला फोन करणारा, ग्रामीण रुग्णालयासाठी फोन करणारा, MSसाठी मध्ये फोन करणारा, बीडीओ साहेबाकडे जाणारा, चौकामध्ये असणारा, सर्वसामान्य लोकांना सहजासहजी भेटणारा आणि गरिबीची जाण असणाऱ्या माणसाची ह्या शेड्यूलला गरज आहे. माझ्या भागात बाहेरून व्यापार कसा आला पाहिजे, माझ्या भागातल्या लोकांना तो व्यापारातून संधी कशी भेटली पाहिजे हे गरजेचं आहे. अहो कुठं हे तर हेलिकॉप्टरहून इथं कुठं एरोप्लेन आणून उभा करतो, शक्य आहे का? अहो ह्यांनी सत्ता भोगली ना, काय केलंय गावाचं वाटोळं करून टाकलंय. सगळ्या माझ्या म्हणजे मी म्हणण्यापेक्षा ना तुम्ही सगळ्या गावात फिरा, परिसरात फिरा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. MIDC ही फक्त दाखवायची म्हणजे काय म्हणतात त्याला, मोठी-मोठी स्वप्न दाखवायची. बेसिक गोष्टी करा आधी. MIDC करू, चांगला विषय त्याचा. MIDC करायला पाहिजे. पण MIDC करायला पाहिजे तुमचा विषय नाहीच ना. तुम्हाला काय करायला पाहिजे? साधी बेसिक गोष्टी जी माझ्या गावाला गरज आहे, शाळेमध्ये गरज आहे. नाहीतर जिल्हा परिषद शाळेचे आरोग्याचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे, व्यापाराचा विषय आहे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी जर मार्गी लावल्या, तर पुन्हा तुम्ही MIDC गप्पा मारा. तुमच्या कालखंडामध्ये तुमच्याच्यानं नीट हीच करणं झालं नाही आणि तुम्ही हाणायले मोठ्या-मोठ्या गप्पा गोष्टी. ही काय शक्य आहे? कुणालाच मान्य होणार नाही या गोष्टी. ज्या गोष्टी बेसिक करायच्या त्यांनी आधी ही करून दाखवाव्या. परत मोठ्या गोष्टी माराव्या, हे माझं म्हणणं आहे. आता समोर 3 पक्ष आहेत, काही अपक्ष आहेत. त्यापैकी तुम्हाला आव्हान कुणाचं जास्त तगडं आहे असं वाटतंय? आव्हान कुणाचं आहे असं काहीच नाही ना. आम्ही वणवे येतो, ही बघा ना माणसं, ही बघा कोण माणसं आहेत. अहो, आज परिस्थिती अशी आहे ना, की आम्ही जी माणसं उभा करतो, आमच्यासोबत जी माणसं आहेत ना, ही तळमळीनं, जीवानं, प्रेमानं कमवलेली माणसं आहेत. आता म्हणजे माझ्या कानावर आत्ताच आलं, की ₹500 रोजंदारी असणारी ₹500 रोजंदारी जी सोबत हिंडतात ना, त्यांना ₹2,000. जी महिला पाया पडतात ना, त्यांना ₹2,500 असा रेट कार्ड आहे यांचा. म्हणजे प्रमुख पक्षातली जी पदाधिकारी आहेत, त्यांचा रेट ठरलेला आहे. समजा जी कोण पुढारी आहेत, त्यांचा बी रेट ठरलेला आहे. ह्यांना प्रत्येकाला पाकीट आहे. तसं आमच्याकडे पाकिटावाला कोणी नाही. जीवाची माणसं आमच्याकडे आहेत, हे महत्वाचा विषय. आणि आणि महत्वाचा विषय बरं का. आताच मी बसल्या-बसल्या चर्चा ऐकली, की आज काहीतरी सभा आहे वाटतं. तर प्रत्येक महिलेला ₹500 आणून महिला गोळा करायच्या, ते दाखवायचं, रॅली काढायची. ह्याच्यापेक्षा ना जीवाची माणसं कमवलीत आणि ह्या जीवाच्या माणसाच्या जीवावर आम्ही ह्या निवडणुकीला समोर जातोय. या निवडणुकीमध्ये तुमचा विजय निश्चित होणार. ती काय काळ्या दगडाची पांढरी रेघ, विजय आमचाच असणार. कारण की
आम्ही आमचा विजय कशामुळे माहितीये का? सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की काम करणार पोरग आणि आम्ही कामाच्या जीवावर मत मागतो. काहीतरी करणार नाही आम्ही केलंय. मला काय म्हणायचंय ह्यांना आज निवडणुकीपुरती एमआयडीसी सुचली. पण निवडणुकीत एमआयडीसी करायला कोणी अडवलं होतं? म्हणजे म्हटलं होतं का कोणी का आता निवडणूक लागली एमआयडीसी करायची आणि ही राजकारणामध्ये आज आहेत का? गेली 30 वर्ष झालं राजकारणामध्ये आहेत. मग 30 वर्षांपासून एमआयडीसी करायला अडवलं कुणी? नेमकं आत्ताच जिल्हा परिषदेच्या टायमिंगला तुम्हाला एमआयडीसी का सुचली? मग तुम्ही एवढे मोठे उद्योजक आहेत तर तुम्ही एमआयडीसी पहिलीच आणायला पाहिजे होती. आता का केली नाही? आत्ताच का? काही नाही फंगाट गप्पा त्यांच्या ही मोठे मोठे काय ते असतं ना डोंगर उकारला आणि काय निघाला उंदीर निघाला तसा प्रकार रे. काय नाही फकांड आहे सगळं. त्यांच्याच्यानं काय होत नाही हे करू शकत नाहीत आणि मुळात काय माहिती का त्यांची निवडणूक नाही ती मोठे नेते त्यांनी काय विधानसभा लोकसभा अशी निवडणूक ही कार्यकर्त्याला द्या ना आता तुम्हाला सांगतो त्यांचं काय झालं माहिती का ग्रामपंचायत सरपंच त्याच उमेदवार जिल्हा परिषद सदस्यासाठी त्याच विधानसभेसाठी त्याच अहो मला काय माहिती मला दुसरा महत्वाचा विषय सांगत आहे हे निष्ठावंत आहेत ना पक्षामधली त्यांची तर मला फार क्यू येईल हो काय राव धंदा आहे ह्या पैशाच्या जीवावर किती लोक खरेदी केली जाऊ शकतात याचं जिवंत उदाहरण तुम्हाला शेडोमध्ये बघायला भेटेल आता काय संध्याकाळ बघा आमच्या गावामध्ये कधी धारला उचलला की निघाला धारला आणि चलो आता तुम्हाला सांगतो आपण बाईट गेलो असं जर तुम्ही बाईट मध्ये एखादा सर्वसामान्य माणूस दिसला का संध्याकाळी त्या घरी माणसं आणि बोल तुझी किंमत किती किमतीवर नाही माणसं जीवानी जमावला पाहिजेत पैशावर विषय होत नसतो माणसं जीवानी तळमळीने प्रेमाने जुळलेत आणि ही माणसं ही ताकद माझ्यासोबत आहे हे पैशाने खूप मोठा नाही पण मी सगळ्यात मोठा काय माहिती का माझ्याकडे सर्वसामान्य लोकांची ताकद आहे मी त्यांच्यापेक्षा 1000 पटीने मोठा आहे असं मला वाटतं. आत्ताचे जे पाठीमागचे जिल्हा परिषदेचे जे मेंबर होते तुमच्या ह्या सर्कलचे शिराडून सर्कलचे ते पाठीमागं पण निवडून आले होते. आता कुठे आहेत ते? आता सगळ्यात महत्वाचा विषय विचारला तुम्ही की आता जे काही उमेदवार आहेत ना हे ते ह्याच्या पहिलं पण जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर ते पडले त्यानंतर दुसरे आले त्यांच्या ह्या दोघांची परिस्थिती सारखीच आहे ते पहिल्यांदा 2012 ला सदस्य होते त्यांनी काय केलं माहिती का गावातल्या जवळपास 192 लोकांवर गुन्हे दाखल केले गावाचं मार्केट उठवलं मार्केट उठवलं म्हणजे गोरगरीब लोक जगत होते हो 100-200 दुकानं काढली ती लोकांना स्थलांतर करण्याची वेळ आली बाहेर गावामध्ये स्थायिक झाले काही लोकांचे प्रपंच दोष झाले काही लोक अटॅक येऊन मेली राव एवढं मोठं पाप यांनी केलंय त्यानंतर काय केलं वरच्या झोपडपट्टीवरच्या लोकांना एडित केलं 3120 रुपयाच्या प्रमाणे कबाला घेतला आणि ती कबालाचे पैसे हाणले हो यांनी अहो गोरगरीब लोकांचे पैसे एवढी मोठीत ना पण ह्यांना 3100 रुपये हाणले हो ह्यांनी हाणले त्याचा हिशोब ह्या लोकांनी ह्यांना दिला नाही दुसरा विषय काय माहिती का आणि सगळ्यात महत्वाचं समजा ही जिल्हा परिषद सदस्य झाली त्यांनी काय करावं लागतं माहिती का आता बघा आमचं कसं आहे माहिती का कुठेही बसताव कुठेही उठताव सर्वसामान्य लोकांना इझी कनेक्टिव्हिटी असणारे आम्ही माणसं आहेत ह्यांची अडचण अशी आहे की ह्यांनी राहायचं लातुरात एकानं राहायचं इकडं मग त्यांचे 4 प्लॅन्ट आणि 4 प्लॅनचा कारभार बघून कधी त्यांना वेळ भेटावं त्यांनी माझा तर असं प्रामाणिक मत आहे की त्यांनी ही निवडणूक न लढवता निवडणुकीला उभं राहण्यापेक्षा त्यांनी मोठ्या निवडणुका लढवल्या पाहिजे आमच्यासारख्या सर्वसामान्य छोट्या कार्यकर्त्या निवडणूक लढू द्यायला पाहिजे होती असं माझं मत आहे. आपला मुद्दा होता जे पाठीमागचे जिल्हा परिषदेचे मेंबर होते ते आता कोणत्या मतदारसंघातून उभे आहेत आणि तिकडे का उभे आहेत? हा, मी जाणून बुजून टाळलं होतं तसं म्हणायचं काय आहे माहिती का ह्याच्या पहिले जे जिल्हा परिषदेचे सदस्य होते इथले माझे आता जे बालासाहेब पप्पा जाधवर नावाचे ह्याच्या पहिलं नायगावमध्ये उभारले मग नायगावमध्ये उभारले की परत मतदारसंघ चेंज केला ते आले शेडोमध्ये शिरडोमध्ये ज्या दिवशी निवडणुकीला गुलाल लागला असा जी शेड झटकला का त्यानंतर डायरेक्ट ती आता डायरेक्ट मंगरूमध्ये दिसतात मला वाटत नाही काय अडचण ते त्यांची सवयीचा विषय कधी फिरकत नाही कधी बोलत नाही आमचा अनुभव आहे त्यांचा अनुभव काय ते आम्हाला माहित नाही पण आम्ही जी गावकरी म्हणून आम्ही त्यांना मतं केलीत ना आम्ही मतं केली तर आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी परत कधी ह्या मतदारसंघामध्ये कसल्याच स्वरूपामध्ये त्यांचा फक्त फोटो बघितला आम्ही माणूस कधी आम्हाला दिसला नाही 8 वर्ष झालं आणि दोन्ही एका माळ्याच्या मनी वावाय नाही कोणी अशी पद्धत आहे इथं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ह्यांच्यामधला स्वतःसाठी काम करणारा गोरगरिबासाठी काम करणारा गोरगरिबीची जाण असणारा आणि सर्वसामान्याला सहजासहजी उपलब्ध होणारा माणूस पाहिजे म्हणून म्हणतो आम्ही की आमचा विजय निश्चित आहे मतदारांना तुमचं भावनिक आव्हान काय आहे? भावनिक आव्हान काय नाही कारण की मला काम करायचं अतिशय प्रामाणिक काम करायचं आणि मी कामाच्या जीवावर माझ्या गावातल्या लोकांना माझ्या परिसरातल्या लोकांना सांगतो की मला संधी द्या आणि काम करणाऱ्या माणसाला संधी नाही दिली तर काय होतं ही आजपर्यंत आमच्या गावाने परिसरानं उपभोगलंय त्यामुळे येणाऱ्या मी असं म्हणल मी तुमच्यातला आहे तुमच्यासाठी आपल्यासाठी करतोय कारण की जे कॉमन माणसं आहेत ना म्हणजे मला सांगावं
आमची अडचण अशी नाही की आम्हाला उद्या त्याला माझं काम काय पडतं हो? म्हणजे सर्वसामान्य माणूस म्हणून बोलायचं झालं तर नेत्याकडे काय काम पडतंय की मला कुठंतरी तलाट्याला फोन लावायचा असते, तलाट्यानं काम अडवलं असते, मला कुठंतरी ग्रामसेवकाला फोन लावायचं त्यांना माझं काम अडवलं असते, महावितरणमध्ये काम अडवलं असते, पोलीस स्टेशनला काम आलेलं असते, बीडीओकडे काम आलेलं असते, तहसीलदारकडे काम आलेलं असते, एसडीएम कडे काम आलेलं असते, सीओ कडे आणि कलेक्टर साहेब काम आलेलं असते. कसलं काम आलेलं असते, कुठल्या तरी एखादा कागद पाहिजे किंवा सही पाहिजे असती, ह्या गोष्टी सोडवणारा माणूस पाहिजे. नाही तर लय मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा ग्राउंडवर काम करणारा माणूस पाहिजे असं मला वाटतं. ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर. प्रथम तुम्ही परिचय द्या आमच्या चॅनलचा. मी कलीम याकूब बागवान, शिराडोन येथील रहिवासी असून माझं शिक्षण MA हिंदीपर्यंत झालेलं आहे आणि मी या पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उभा आहे. सर प्रत्यक्ष गाठीभेटी आणि डोर टू डोअर लोकांपर्यंत पोहोचून आम्ही आमचं विजन जे आहे ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांच्या ज्या पुढील गरजा आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहून हे सांगून आम्ही लोकांची मतं घेण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा सर, तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण उमेदवार आहेत? आमच्या जिल्हा परिषद गटात माझे सहकारी श्रीमान्य नितीन आबा पाटील हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत. तसेच पुढील 2 पक्ष भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आहे व शिवसेना उबाटा गटाचा एक उमेदवार आहे. तुम्ही काय राजकारण कधीपासून करताय? आपण तुमचं वैयक्तिक सामाजिक काम काय आहे शिराडोनमध्ये आणि तुम्ही मतदारापर्यंत कोणती कामं घेऊन मतदानाच्या अपेक्षा करताय? मी सर्वप्रथम माझी जी राजकीय कारकीर्द आहे ते सांगतो. माझी पत्नी सौ आरिफा कलीम बागवान ही ग्रामपंचायत सदस्य देखील होती व 2012 ते 17 या कालावधीत पंचायत समितीचे सदस्य देखील होते आणि त्यांच्या माध्यमातून मी गावातील रस्ते, लोकांची घरकुलाची कामं, जे निराधार परित्यक्ता विधवा महिला आहेत त्यांच्या जे मानधनाचं काम, हे काम आणि सतत माझा व्यवसायामुळे माझा जनसंपर्क फार दांडगा आहे. लोकांची जी कामं आहेत आडल्या निडल्याच्या गरजा भागविणे, लोकांचे कामाबद्दल पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालय इथपर्यंत प्रत्यक्ष सोबत जाऊन कोणाचाही चहा किंवा कोणाचाही खर्च न घेता माझ्या वैयक्तिक खर्चातून मी लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करत असतो. सर तुम्ही सांगताय की कामं केली, विकास कामं केली, हां, बरोबर आहे का? आता पुढं तुम्हाला काय करायचं निवडून आल्यानंतर? निवडून आल्यानंतर सर्वप्रथम माझ्या गावातले रस्ते आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आमच्या गावातील घरकुलाचा. बहुतांश लोक हे जे आहेत ते गायरानात राहतात, त्यांच्या नावे ग्रामपंचायतमध्ये जागा भोगवट्यात आहे आणि मालकी हक्कात नाही. त्यामुळे काय व्हायला लागलं आहे, त्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत. तर माझे जे सहकारी मित्र आहेत, माझे जिल्हा परिषदचे उमेदवार माननीय नितीन आबा पाटील यांनी एक फार मोठं विजन शासन दरबारी राबवून शासनाची परवानगी घेऊन ज्या लोकांना अडचण आहे त्यांना जागा खरेदी करून देऊन त्यांना घरकुल बांधून देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तशा प्रकारचे शासनाचे पत्र देखील आलेलं आहे. आपल्या शिराडोनमध्ये आणखीन काय काय कामं व्हावी असे वाटतात तुम्हाला? जसं की MIDCचा प्रश्न भरपूर दिवसापासून प्रलंबित आहे. नेमकं का प्रलंबित आहे आणि ते किती दिवसापर्यंत पूर्ण होईल? निश्चितच MIDCचा जो प्रकल्प आहे तो प्रलंबित आहे. माननीय राणादादा यांनी तिथली काही जागा पाहिलेली देखील आहे, परंतु शासन दरबारी याच्यासाठी प्रयत्न कसं आहे, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य यांचं काम नसून हे मंत्रालय स्तरावरील काम आहे. आमदार खासदारांनी यात विशेष लक्ष घालावं अशी आमची इच्छा आहे आणि MIDCसाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन आमदार खासदार त्या विभागाचे जे मंत्री असतील यांच्यापर्यंत गावाचा प्रश्न घेऊन जाऊ. म्हणजे आरोग्य रुग्णालय इथं शिराडोनला आहे, त्याचं काम कुठवर आलंय? सध्या ग्रामीण रुग्णालयाचं काम प्रगतीपथावर आहे. निश्चितच येत्या काही वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल व त्यासाठी नितीन आबांनी जे रुग्णालय चालू होण्याच्या पूर्वीच ट्रॉमा केअर सेंटर या ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर करून घेतलेलं आहे. शासनाचं पत्र देखील त्यांच्याकडे आहे आणि निश्चितच त्याचा फायदा ग्रामीण भागातील जनतेसाठी होणार आहे. आता ह्या रुग्णालयाअंतर्गत किती गावे त्याच्या म्हणजे सेवा घेतात? साधारणतः आज प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आमच्या भागातील जवळपास 40 गावे या प्राथमिक आरोग्य केंद्राचा तर फायदा घेतात, परंतु ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर जवळपास कळंब तालुक्यातील व बाजूचे
50 ते 60% जी ग्रामीण भागातले लोक आहेत आजूबाजूच्या खेड्यातले, त्यांना निश्चितच या ग्रामीण रुग्णालयाचा फायदा होईल. आणखी तुमचे काय काय विजन आहे, म्हणजे मतदारापर्यंत तुम्ही कोणत्या प्रचार यंत्रणा जे आहे ते सक्रिय आहे, तर तुम्ही मतदारापर्यंत कोणती आश्वासने देता? आमची आश्वासनं म्हणजे करण्याचा जो मानस आहे त्यामध्ये सर्वप्रथम शिक्षण दर्जेदार मिळालं पाहिजे आणि तेही विनामूल्य शिक्षण मिळालं पाहिजे. जिल्हा परिषदेचं आमची जी शाळा आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा झालेली आहे, त्यामुळे पालकांचा ओढा शाळेकडे चांगलाच आहे. विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, त्यामुळे शाळा. दुसरी गोष्ट आरोग्याच्या दृष्टीनं ग्रामीण रुग्णालय लवकरच चालू होईल. त्यात ट्रामा केअरची तर गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आणि पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे, गावच्या बाबतीत पाणी पुरवठ्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी देखील नितीन आबांनी प्रयत्न करून पाणी पुरवठा मंत्र्याकडून 16.5 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना शासन दरबारी मंजूर आहे. लवकरच त्याची प्रशासकीय मान्यता होऊन जाईल. आणखी काय काय असणार आहे मतदारापर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी, दुसरे आणखी काय आश्वासन? आश्वासन नाही, आमची कृती बोलेल. फक्त आश्वासन देऊन चालणार नाही. जे काही गावासाठी आणि आपल्या ग्रामीण भागासाठी करता येईल ते करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. फक्त आश्वासन देऊन चालणार, खोटी आश्वासनं द्यायची नाही. हे पहा, ओमराजे असो किंवा आमदार कैलास पाटील असो, यांना जर विचारायला गेलं तरी सरळ म्हणतात की आम्ही विरोधी पक्षाचे आमदार खासदार आहेत, आमच्या हातात काहीच नाही आहे. खरंच त्यांच्या हातात काय आहे हो? नुसतं गप्पा मारणे यांच्या हातात आहे. खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं, याच्याशिवाय काहीच नाही. आता जे शिवसेना शिंदेगड, तर त्यांनी आता तुतारी करून फॉर्म भरलेला आहे, त्याबद्दल काही मतदारांमध्ये जसे की परिवर्तन झाले का? हे पहा, मी देखील भारतीय जनता पक्षाचा क्रियाशील सदस्य होतो. मी इथला शक्ती केंद्र प्रमुख आहे. नितीन आबा पाटील शिंदे सेनेचे प्रमुख आहेत व लाडकी बहीण योजनेचे कळंब आणि धाराशिवचे अध्यक्ष आहेत. कळंब धाराशिव मतदारसंघाचे. लोकांना पक्षाचं देणं घेणं नाही, इथं स्थानिकवर जो व्यक्ती काम करेल त्या माणसाला निश्चितच लोक निवडून देतील असा आमचा विश्वास आहे. बरं सर, तुम्ही सांगताय की जनता तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून देईल. तुम्ही पक्षप्रवेश केलाय का? अधिकृतरित्या पक्षप्रवेश केलाय का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये? अधिकृतरित्या पक्षप्रवेश बिलकुल. आणखीन म्हणजे आम्ही बोललो प्रताप भैया पाटील यांना, आणि तुम्हाला येणाऱ्या काळात निश्चितच दिसून येईल की आम्ही जे पक्षासोबत आहोत, कसल्याही प्रकारचं आमचं परिवर्तन इतर पक्षात होणार नाही, याबद्दल मी ग्वाही देतो. नितीन आबा आणि मी दोघेही. तर मला सांगा, किती आपल्या शिराडोन सर्कलची लोकसंख्या आहे आणि तुम्हाला किती मताधिक्य भेटेल? आमच्या मतदारसंघामध्ये शिराढोण पंचायत समितीमध्ये 9,078 काहीतरी जवळपास मतदारसंख्या आहे. आणि यातील निश्चितच 50% मतं आम्हाला पडतील आणि 50%मध्ये खालचे 2 उमेदवार हे राहतील. कुणाला 20% 15% पडतील, असं होणाऱ्या मतदानापैकी असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्या काही वरिष्ठ नेत्याच्या सभा काही होणार आहेत त्या शिराडोन सर्कल? आम्ही सभा एक तर घेतली. जी सभा घेतली ती आम्ही स्वतः, जे लोकलचे आमची माणसं होती, आम्ही स्वतःच उमेदवार आणि आमचे काही जे आमचे प्रचारक आहेत हेच बोललो. आम्ही श्रीमाननीय रोहित पवार किंवा निलेश लंके किंवा सुप्रियाताई यांची सभा घेण्याचा आमचा विचार होता, पण दुर्दैवाने अजितदादांचं अपघाती निधन झाल्यामुळं आम्ही वरिष्ठ लोकांशी जे संपर्क केलेला नाही, त्यामुळे मी पुढचं निश्चित सांगू शकत नाही. 5 तारखेला आमची एक सभा व्हायची शक्यता आहे. निश्चित त्याच्यामध्ये आमचं विजन मांडू. बरं सर, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा. मतदारांना काय आव्हान असेल? मतदारांना माझं आव्हान असेल की आपल्या भागासाठी योग्य प्रकारे झटणारा, जनसंपर्क असणारा व इमानीद्वारे काम करणाऱ्या माणसाला आपली अमूल्य मतं द्यावी व त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून निवडावं, हीच माझं जनतेशी सांगणं आहे. धन्यवाद. पंचायत समितीचं रणधुमाळी सुरू आहे, तर तुमच्या शिराडोन मध्ये सध्या हवा कोणाची? सध्या हवा म्हणजे अभ्यासू नेतृत्व नितीन आबा पाटील व त्यांचे सहकारी पंचायत समितीला उभारलेले कलिमभाई बागवान आणि
जवळा पंचायत समितीतून गुणवंत बाप्पा पवार या तिघाची सध्या सगळ्यात जास्त हवा आहे. नेमकं त्याचं कारण काय असं? कारण साहेब ह्यांनी विकासाची कामं केलेली आहेत. नितीन आबा पाटलांनी कमीत कमी 30 ते 35 कोटीची कामं धाराशिव जिल्ह्यामधून शिराडोन गावामध्ये आणलेली आहेत. आणि असल्या नेतृत्वाला मतदान देणं म्हणजे हे खूप मोठी काळाची गरज आहे. आणि सध्याला सर्व जणांचं एकच मत आहे, फक्त एकच ध्यास, फक्त आबा. दुसऱ्याला मतदान कोणालाही पडणार नाही गावामधून. दुसरे पण उमेदवार तुमच्या गावातीलच आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? ते आहेत. माझ्या हिशोबानं एक मिनिमम तुम्हाला सांगतो मी, आबा 70% मध्ये राहतील आणि 2 उमेदवार जे आहेत ते 15-15% मध्ये राहतील. गावातून विजय कोणाचा होईल? गावातून विजय फक्त वन मॅन शो नितीन आबा पाटील. धन्यवाद. सध्या वातावरण बघितलं तर थोडं अवघड आहे. पण जर चर्चा जर ऐकली माणसाचं कामाचा मग जर विचार केला तर नितीन आबा पाटील तुतारीची एक हवा असल्याने मला वाटते. बरं, आणि चांगला माणूस आहे, कामाचा माणूस आहे. मला सांगा, सर्वसामान्य त्यांनी काही कामं केलीत का असे म्हणजे गावामध्ये? हो, कामं केली पाहिजे. कामं म्हणजे त्या दवाखान्यामध्ये काहीतरी त्याला मला जरा नाव येईना. ट्रामा केअर सेंटर. ट्रामा केअर सेंटर आणलं. एक पाण्याचं एक एक पाण्याची एक 25 वर्षाची समस्या मिटवण्याचं त्यांचं एक ध्येय आपण एक चांगलं प्रोजेक्ट पाहण्यासाठी म्हणजे काहीतरी चांगलं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. ते भविष्यात होईल आणि झालेलं नाही. पण MIDCच्या दृष्टीने त्यांचं काही आहे? हिशोबानं काही नाही मला तेवढा. बरं सांगा, आता तुम्ही एक व्यावसायिक आहे. आता ही जी जागा आहे, ही जागा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते का वैयक्तिक कोणाच्या? नाही, ही जी आहे ती ग्रामपंचायतच्याच ह्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट होईल का पुढे भविष्यात 100% त्यांच्या विकास कामावर? 100% काही ना काही ध्येय धोरण म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर व्यवसाय वाढवण्याच्या हिशोबाने त्यांचे पावलं उचलण्याचे चिन्ह आहे. योग्य अंदाज वाटल्याने सर्वसामान्य जनतेतून आल्यामुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा अभाव होतो. थोडी आपुलकी आहे किंवा काहीतरी ही माणूस उद्या करून दाखवण्याची एक अपेक्षा म्हणून शिराडोणकर किंवा शिराडोण परिसरातील माणसं आबाकडे अपेक्षा म्हणून बघतील असं एक वाटतंय. बाकीचे पण उमेदवार शिराडूनचे आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, ठीक आहे, पण अपेक्षा सर्वांची ह्याच्याकडून जास्त आहे. सतीश महाजन शिराडोन. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. सध्या गावामध्ये वातावरण कशाला पॉझिटिव्ह आहे? मला तुतारी कोण आहे तुतारी? नितीन आबा पाटील. इथलेच आहेत का ते राहणार? काय नेमकं त्यांचं पॉझिटिव्ह राहण्याचं वातावरण काय, नेमकं त्यांची कामं काय काय? त्याच्या अगोदर बरेच उमेदवार निवडून दिले, पण कोणत्या काही उमेदवारानं काही काम केलं नाही. उमेदवार गावात सुद्धा फिरकेलं नाही. नितीन आबानं कोणत्या पदावर नसताना काही नसताना बरेच असे लोकांचे, सर्वसामान्य लोकांचे, अगर शेतकरी लोकांचे, सरकारी दवाखान्याचे असे मोठे मोठे कामं बरेच केलेले. त्यामुळे लोकांनी त्यांना संधी दिलेली आहे. लोकांनी संधी दिली म्हणण्यापेक्षा पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं नाही. मूळ पक्ष जो होता त्यांचा शिंदे साहेबांचा शिवसेना, तर त्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही. ते आता तुतारी करून उभे आहेत. त्याचा काही फरक पडेल का? काही सुद्धा फरक पडत नाही. वैयक्तिक माणूस चांगला, त्यामुळे फरक काही सुद्धा पडत नाही. निवडून येतील का? 100%. आणि त्यांच्या सोबतचे जे आहेत दोन उमेदवार पंचायत समिती, ते 100% ते बी. काय वाटतं तुम्हाला? उमेदवाराबद्दल काय वाटतं? कामाचा माणूस. शिराडोन मध्ये काही पद नसताना एसटी चालू केली. त्यानंतर अडी अडचणीला प्रत्येकाच्या पळून जाणारा माणूस आहे. लय काम आहेत, यादी भरपूर मोठी आहे. आता हे नवीन आहेत, याच्या अगोदर ते कधी निवडणुकीला सामोरे गेलेत का? बिगर पदाचा माणूस आहे, कोणताही पद नसताना भरपूर काम केलेला माणूस आहे. त्याच्यामुळे विजय निश्चित आहे. विजय निश्चित आहे. काय सांगाल सर? मित्र शाळेत जातो का? शाळेतलं शिक्षण कसं आहे? चांगले. येतात का शाळेत? शिक्षक येतात का शाळेत? हा, येतात. तर आता तुला मतदान मिळालं, हवा कुणाची? हवा का? हवा कलीम बागवान नितीन पाटीलची. काय सांगाल सर? जिल्हा परिषद पंचायत समिती रणधुमाळी शिराडोन मध्ये सुरू आहे. काय वाटतं बरं, इथून कोण निवडून येईल?
मला चांगलं वाटतंय येते 100% येते हो. ते कधी निवडणुकीला याच्या अगोदर उभा राहिले होते का? नाही नाही निवडून येण्यामागचं काय कारण असेल? ते कारण सगळ्यात बरं असतं कामं करतात का त्यांची? 100% करते आता गावानं एसटी येते सगळे साड्या बरोबर आहे सगळेच चांगलं आहे आता बाकीचे पण उमेदवार इथलेच आहेत. मग त्या उमेदवाराचं काय कसं होईल? त्याचं काहीच खरं नाही आम्ही काही सांगू शकत नाही फक्त आपला तुतारीच्या सांगू शकणार का बरं तुतारी नेमकी? तुतारी ती एक परफेक्ट माणूस आहे कामदार माणूस आहे असं आहे ते. मध्य भागातलं मोठं गाव आहे, तर तुम्हाला शिराडोन बदलण्यासाठी, डेव्हलपमेंट होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? शिराडोन मध्ये सध्या तर मोठा प्रश्न बाजारपेठेचा आहे. त्या बाजारपेठेसाठी सोयी सुविधा नाहीत आणि बाजारपेठेला जे आजूबाजूचे खेडे आहेत ते शिराडोन मध्ये येण्यासाठी त्यांना रस्ता नाही. खूप मोठा प्रश्न तर रस्त्याचा आहे. त्यामुळं आमच्या गावातली जी खेड्यापाड्यांची आवक होती ते बाजारसाठी येत होते ते आता येत नाहीत गावात आमचे. ते मुरुड कळमकड जात ओढले त्याच्यामुळे आमची बाजारपेठ हे संपण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळे निवडून येणाऱ्या माणसांनी पहिल्या प्राधान्य तर गावात येणाऱ्या रस्त्याचं द्यावं. रस्ता झाल्यानंतर दुसरं काय काम असावं? ते गावातले मूलभूत सुविधा आहेत जे की छोटे छोटे आहेत पण ते आजपर्यंत कोणी त्याच्यावर लक्ष देत नाहीत. नाल्या रस्ते पाणी असेल त्याच्यावर एक बाजारची समस्या आहे. एवढा मोठा बाजार भरते पण बाजार मध्ये आठवडी जे बाजार असते त्याच्यात काय सुविधा नाहीत. तिथे हॉस्पिटलची सुविधा आहे का? हॉस्पिटलची सुविधा नाही. आज ते एक हॉस्पिटल झाले 15 वर्ष झाले मंजूर होऊन त्याचं काम धीम्या गतीनं चालू आहे. त्याच्यावर लक्ष कोण देत नाहीत. वारंवार आम्ही बातम्या छापले पण त्याचं काय असर झालं नाही. एवढी मोठी इमारत तयार झाली आज पण ते आज जाऊन बघितलं तर ते गळती आजच स्लॅब गळत आहे त्याची इमारतीची काय शक्य किती दिवस जाईल त्याचा भरोसा नाही आणि कधी चालू होईल त्याची बी गॅरंटी नाही. मला सांगा सर, आता हे शिराडोन आहे, शिराडोन लोकप्रतिनिधी येत आहेत, इथून पाठीमागे पण तुम्ही मतदान केलं असेल. निवडून गेलेल्या व्यक्ती आता परत निवडणुकीसाठी उभे आहेत असं आम्हाला सांगितलं. त्या व्यक्ती परत निवडणुकीसाठी का उभे असतील? जर त्यांच्याच्यानं जर समजा मूलभूत सुविधा पुरवल्या जात नसतील तर नेमकं त्यांचं काय कारण असेल? ते राजकीय लोक आहेत आपला उभारायचं काम आहे त्यांचं उभारतात. छोटे मोठे जे बी काम केलेले असते त्याच्या सांगतात की आम्ही हे केलं ते केलं पण प्राधान्य जे असते का एक कोणची वस्तू जर लोकहिताची झाली की त्याचा फायदा साऱ्या गाववाल्यांनी घेण्यात यावा असे का जे बी आहे काम ते करण्यात आजपर्यंत गावातले कोणी प्रतिनिधी त्यांनी त्याच्याकडे काय दखल दिली नाही आणि काही केलं नाही काम आजपर्यंत. पत्रकार नात्याने तुम्ही जे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत मग ते सर्वच पक्षाचे असतील, त्यांच्याकडे तुमची काय म्हणजे एक नेमकी काय अपेक्षा आहे? एक तर गावाचे लोक अभिमुख जे काम असतात ते पहिलं त्यांनी प्राधान्याने करावे. दुसरी गोष्ट गाव कसं शांत राहील. गावात माणसं मागच्या काय ह्याच्यामध्ये ठेवलेले नाहीत लोकांनी राजकीय ह्याच्यामध्ये ते कुठंतरी ते संपवायला पाहिजे आणि गावाचा विकास करावा त्यांनी इमानदारीने. महत्वाचा मुद्दा तर आहे, गावचा विकास झालाच पाहिजे. त्यासाठी काय उपाययोजना काय केल्या पाहिजे त्यांनी? काम करायला तर गावात भरपूर काम आहेत. म्हणजे आतापर्यंत शिराडोमध्ये कामच काय दिसून येत नाही झालेलं एवढ्या दिवसात. जे आहे ते रेग्युलर मध्ये जे चालू आहे तेच आहे. काम भरपूर आहेत फक्त करणारा माणूस पाहिजे. धन्यवाद सर. एकच वाटतंय विकास करणारा निवडून द्यावा. काही रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे. कोण कोणाचं तुम्हाला बघत नाही काय नाही फक्त आपलं आपलं करायचं असतं. मी मंगळूर बँकेत माझी एक मुद्राची फाईल दाखल केलेली होती. मुद्रा लोन किराणा दुकानावरती 8 वर्ष झालं मी माझं राहतं घर गहाण ठेवून 15 रुपये टक्केने पैसे काढले. तो SBIच्या मॅनेजरनं मला देतो म्हणला. खासदार साहेबांनी फोन करावा तर त्यानं मला उद्धट भाषा वापरली. ती म्हणला मी फक्त CMचं ऐकतो. खासदार साहेबाच्या पात्रात तर 4ची टोपली दाखवली. आमदार साहेबाचा त्याला फोन सुद्धा घेतलेला. कुठल्या शाखेत? इंडिया बँक मंगरूळ तालुका जिल्हा धाराशिव. मी कुठच्याचा प्रॉपर त्याला विनंती केली हातापाया पडलो तरी त्याने काय माझं ऐकलेलं नाही काय नाही. आता मला एक उपाय आहे की
तर बँकेसमोर जाऊन आत्महत्या करायची. त्याच्या पलीकडे मला काय वाटत नाही. कर्जदार मला बसू दे नाही, त्याला 15,000चे 40,000 रुपये काढले होते व्याजाने, मी ते 1.5 लाख रुपये व्याज असेल. पुढे कसं आहे आता प्रत्येकाला आता इथं बघतोय, कोणी काय कुणाचा विचार केला नाही, गेले काय नाही, फक्त आपापल्या कोणाला सगळे आहेत. गावचा विकास होत आहे. गावचा विकास होत आहे. गावचा आधी स्वतःला करते पुन्हा गावचा होतोय. कशा पद्धतीने नाही आमच्या एकूण गावात तर सगळ्या सुविधा आहेत आलेल्या, पण ही बाकीच्या जी आणि समस्या आहेत लोकांच्या त्या सुटत नाहीत. लोकांच्या समस्या काही वेळेस काय होतं, ठराविक लोकांपर्यंत ती योजना जाते, एखादी योजना आली तर बाकीच्याला कुणाला योजना मिळत नाही, काय नाही. ते 10-5 लोक ठरले त्यांच्यापर्यंत जाते त्या योजना. आता ह्याच्या अगोदर जिल्हा परिषद मेंबर होते, आम्ही त्यांच्याकडे जाऊन सिलाई मशीनसाठी 50 अर्ज केले, पण आम्हाला ते सुद्धा फोन सुद्धा उचललेला नाही. कोण होते जिल्हा जाधव ताडगावचे जाधव जिल्हा परिषद जाधव. आता तर ते तिकडं काय संदेश त्यांचा काय संदेश नाही, त्यांच्यासाठी काय नाही संदेश. फक्त आम्ही आमच्या मतदारसंघाला ना शिराडोण जिल्हा परिषद तेवढं आम्ही सांगतो. काय आपल्यासोबत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सरकार शिराडोण हे अपंग प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष परिचय द्या. मी नागनाथ मुजनमाळी राहणार शिराडोण तालुका कळंब या गावचा रहिवासी असून मी प्रहार संघटनेचा कळंब उपतालुका अध्यक्ष आहे. तरी आणि शाखा प्रमुख सुद्धा मीच आहे. हो, शिराडोणचा शाखा प्रमुख मी आहे. आणि उपाध्यक्ष अमोल महाजन, सल्लागार संपत वाघमारे हे सल्लागार आहे. आमच्या शिराडोण गावामध्ये 55 लोक आहेत आमच्या यादी. तरी एका उमेदवाराचं 4 बी मत म्हणलं तरी 50 लोकांचे 100-500 मत आमचं गायक गट्टा होतो. आतापर्यंत तुम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला आहे? आणखी आम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला नाही आणि कोणता पक्ष आणखी आमच्याकडे आला नाही. आम्हाला पाठिंबा द्या, अगर काय द्या. शासनाचं त्यांना निवेदन आहे की बाबा ज्या उमेदवार आहेत की हे लोक आहेत यांनी अपंगाला संघ घेऊन चला, असं शासनाचा GR आहे आणि शासनाने त्यांना ताकीद सुद्धा केली आहे. पण आणखी एकही कुठल्या पक्षाचा उमेदवार आमच्याकडे आला नाही आणि आमची गाठ घेतली नाही, आम्हाला भेटला नाही. असे आदर आश्वासन बऱ्याच लोकांनी दिले की आम्ही बाबा तुम्हाला ही करून जाता ती करून जाता, पण ठामपणे आणखी कुणी आलं नाही की बाबा चला लगेच तुम्हाला ही आम्ही करून जातो म्हणून असं आणखी ठामपणे कुणी बोललं नाही आम्हाला. आणि तुमच्या काय मागण्या आहे? आमची मागणी आहे की जी आमचे अपंग लोक जे आहेत तिकडे 4 लोक ह्या दुकानात बसते, 4 लोक त्या दुकानात बसते, 4 लोक त्या दुकानात बसते. काल मी ग्रामपंचायतमध्ये गेलो, ग्रामसेवकशी माझी बातचीत झाली. ग्रामसेवकला सांगितलं बाबा मला ही अपंगाचा GR आहे, 200 स्क्वेअर फूट जागा, तुम्ही आम्हाला 200 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्या. ती म्हणले तुम्ही तसं मला निवेदन द्या, म्हणजे तुम्हाला जागा उपलब्ध करून जाता. मग त्या जागेमध्ये जी अपंगाला जी वरच्या जी शासकीय योजना आहे, समजा फीस भांडवल आहे, आपण विकास महामंडळाचे आहे, कोणाच्या पगारी आहे, कोणाचं UDID कार्ड आहे, ही इकडं तिकडं भटकत फिरण्यापेक्षा एका ठिकाणी एका ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये काम व्हावं या उद्देशानं आम्ही की बाबा कुठल्या तरी संघटनेनं आम्हाला 4 पत्राचा ग्रामपंचायतसमोर डबा मारून द्यावा ही आमची त्यांना मागणी होती. पण आता प्रत्येकजण आम्हाला आश्वासन दिलं की बाबा आम्ही तुम्हाला डबा मारून जातो, आम्ही तुम्हाला डबा मारून जातो. पण अशा कोरड्या आश्वासन तुम्ही देऊ नये, आमच्यापाशी येवं, आम्हाला ठामपणे बाबा तुम्ही चला लगेच तुम्हाला आम्ही 4 पत्री घेऊन जातो, डबा फुटून जातो. आम्हाला ठामपणे सांगा, आमचा ठामपणे एक गटा मैदानपणे घेऊ, अशा आम्ही भूमिका आमची आहे. काय ना आमची मागणी एकच आहे की बाबा आमचे जे अपंग जे असे, आता माझे दुकान आहे माझं, तर ह्या दुकानात बसतात ते ह्यांच्यासाठी एकच की सगळ्यासाठी एक अपंगाचं एक ऑफिस तयार करून द्यावं. आम्हाला जे ऑफिस तयार करून देईल त्यालाच आम्ही हे करू, मतदान करू. मला सांगा सर, आता ग्रामपंचायती कार्यालय शिराडोण यांनी तुम्हाला अपंगासाठीचा जो निधी असतो, विशेष निधी असतो, तो खर्च केलाय का? आता सध्या तर ह्या वर्षी केलाय,
काहीतरी 40 लोकांसाठी दिलेले आहेत आता सध्या. म्हणजे 5% निधी मार्फत दिलेत, पण ते तात्पुरतं दिलेलं आहे. म्हणजे एवढे आता जे आपल्या शहरांमध्ये जे उत्पन्न होत आहे त्यापेक्षा लय कमी दिलेलं आहे. उत्पन्न शहरांचं सगळ्यात मोठं उत्पन्न आहे. जे आता ह्या गावात जे गाड्या आहेत म्हणा, परत सगळे जे उत्पन्न होत आहे त्यापेक्षा कमी पूर्तता झालेली आहे आम्हाला. आणखीन काय समस्या आहेत अपंगाबाबत, काय समस्या? समस्या काय आहे बाबा, एखादा ऑफिस करून द्यावं म्हणा, एखाद्या अपंगाली जी योजना आहेत त्याची माहिती द्यावी, म्हणजे एवढंच मागणं आहे, दुसरं काय नाही. तर मला सांगा, आतापर्यंत तुम्हाला कोणती ग्रामपंचायत मार्फत किंवा राज्य शासनामार्फत किंवा केंद्र शासनामार्फत एखादी योजना भेटली का? आता ग्रामपंचायतमध्ये 5% निधी आम्हाला देतो, पण आम्ही प्रत्येक बारीला त्या ग्रामसेवकला निवेदन देऊन 2-3 वेळेस निवेदन त्याच्या सगळे हलपाटे घालून ती 5% निधी आम्हाला त्याने वाटप केला. आता 2-3 वर्षापासून ती 5% निधी आम्हाला वाटप करतात. पण जे उत्पन्न त्यांचं आहे ते उत्पन्नाचा जोपर्यंत 5% निधी त्यांचे पैसे समजा 1,00,000-2 लाख काय जे जमा होते तेवढा ती काय वाटप करीत नाहीत. आता ह्या वेळेस केले प्रत्येक अपंगाला 500-500 रुपये टाकले. आता ती किती लोकांना टाकले ती यादी त्यांचे पैसे, आणि आम्ही काय त्यांची कोणी यादी घेतली. ज्या टायमाला आम्ही त्याची यादी घेईल त्याच्याकडे बघतात त्यावेळेस आम्हाला कळत. आता ही पुढचा महिना फेब्रुवारी मतदान संपलं की आम्ही एक दुसरं निवेदन देणार ग्रामसेवकला की बाबा आमचं दुधात जी उत्पन्न आहे त्या पूर्ण उत्पन्नातून 5% निधी दिवंगाला टाका, असं आम्ही त्याला निवेदन देणार. जर त्यांनी टाकलं तर ठीक आहे, नसतर आम्ही उग्र उपोषण करणार ग्रामपंचायत समोर. मला सांगा सर, इथून पाठीमागे पण आपण भरपूर वेळेस मतदान केले. हो केलं ना. भरपूर वेळेस इथून पाठीमागे जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, सदस्य अशी लोक निवडून गेले. त्यांच्यापर्यंत तुम्ही ह्याच्या अगोदर कधी मागणी केली का? ह्याच्या वेळेस प्रत्येक बारीला आम्ही मागणी केलेली आहे. सरपंचाला केली, जे पक्ष उमेदवार आहे त्याला केली. पद्माकर पाटील होते, पुन्हा पवन म्हेत्रे होते, लक्ष्मीताई म्हेत्रे होते. या आम्ही जेवढे सत्ताधारी आता जी सत्तेवर आहेत त्या लोकांना मागणी केली बाबा आम्हाला एक गाड्यात ग्रामपंचायतच्या द्या. त्यांनी आश्वासन दिले की बाबा आम्हाला द्या. आता आजपासून त्यांचे आश्वासनं झालेले आहेत, पण आणखी काय कोणी आम्हाला खंबीरपणे गाड्या दिला नाही. पाठीमागच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होतात. आता परत तेच रिंगणात आहेत का? त्याच्यात बी आहेत ना, तीच आता बी तीच उमेदवार उभारलेले आहेत. आणखी कुणी आमच्याकडे मत मागायला नाहीत. ज्या टायमाला येते त्या टायमाला मी त्यांना बोलू की बाबा आमचं अशी मागणी आहे, तुम्ही मान्य केलं तर मतदान तुम्हाला देऊ आहे, नाहीतर आपलं कॅन्सल करून टाकू. म्हणजे मतदानच का? हां, मतदानच करणार होता. जेवढे आपण आहेत तेवढे आम्ही मतदानच करणार नाही. यांनी समजा आता आमची मागणी किती 4-5 डब्बा बसायला उठायला समजा आपण समजा आता ऑनलाईन मशीन टाकली, झेरॉक्स मशीन टाकली, समजा 2 रुपयाला तिथं घेते तर आम्ही इथं रुपये घेऊन त्यांचे कोण म्हणजे त्यांना बस अपंगाला त्या आपल्या ह्याच्यातून काहीतरी सवलत मिळेल. आता 6 महिने झाले एक बचत गट काढला. 12 लोक आहोत आम्ही. 12 लोकातून आम्ही 500-500 रुपये जमा करून आम्ही बचत गट तयार केला. कुणाला अडचण आली तर आम्ही त्याला मदत करतो. हो, अशा उद्देशाने आम्ही बचत गट तयार केलेला आहे.